तो स्टार्ट करू. हो चालेल. थँक्यू. आज आपल्या सोसायटीत ठाणा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह या बँकेचे अधिकारी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आज सेकंड सॅटर्डे आहे तरी त्यांनी सुट्टीच्या दिवशी म्हणजे आपल्या विनंतीला मान देऊन ते आले. अजून त्यांचा आभार. 2 दिवसाच्या पूर्वीच त्यांना पत्र दिलं आणि 2 दिवसातच अपॉइंटमेंट दिली, त्याबद्दल आणखी आभार. तर सर मी स्टार्ट असं करतो की आमचे 92 फ्लॅट आहेत. 6400 स्क्वेअर मीटरचा आमचा प्लॉट आहे आणि अंदाजे 250 कोटीचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. तर मी आमच्या पत्रात तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही कुठपर्यंत पोहोचलो म्हणजे आर्किटेक्ट शॉर्टलिस्ट करतो आहे आणि आता मला फंडिंगची आवश्यकता आहे, तर तुम्ही आम्हाला गाईड करा. तर मी पहिले माईक तुम्हाला देतो, मग काही प्रश्न असतील तर मी विचारू. नमस्कार सर्वांना. सागर दर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि पूर्ण कमिटी जे असेल सभासद वगैरे सर्वांना नमस्कार. सागर दर्शन बरेच या ठिकाणी माहिती गरज नाही तर सर नाही जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला जाते लोक. ओके. तर या ठिकाणी आम्ही TDC बँकेकडनं तुम्ही जशी विनंती केली त्याप्रमाणे उपस्थित झालेलो आहे. माझ्याबरोबर आमच्या वरिष्ठ अधिकारी व्यवस्थापक योगिता कोटेकर मॅडम, प्रथम श्रेणी अधिकारी, मी मिलिंद गायकवाड, द्वितीय श्रेणी अधिकारी, हे आमचे योगेश पाटील अधिकारी. तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमचं धोरण समजावू, त्याबरोबर तुम्हाला रिडेव्हलपमेंटबद्दल माहिती असेल, डेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ती आवश्यक असेल तर तेही सुरुवातीला सांगू. त्यानंतर आमचं धोरण तुम्हाला एक्सप्लेन करू आणि यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारा आम्हाला, त्या शंकांचं आपण निरसन करू. तर प्रथम तर मी आपल्याला विचारेल डेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट यातला फरक सांगणं गरजेचं आहे. त्याचे फायदे तोटे सांगण्याचं आवश्यकता आहे का? जर आता तुम्ही सगळे दिसतात, प्रयत्न तुम्ही तयारी केलेली, त्यामुळे बहुअंशी माहिती असेल. जर आवश्यकता नसेल तर आपण त्यामध्ये वेळ लावडायचा नाही. 5 मिनिटं घेऊ शकता, कारण जे 2 मेंबर अजून बिल्डरकडे असतील त्यांच्यासोबत फायदे तोटे असतील, म्हणजे मुख्य फायदे तोटे ते सांगा. म्हणजे म्हणजे बँकशी जे रिलेटेड आम्हाला प्रोजेक्टसाठी जे गोळा करणं आवश्यक आहे. नाही, मुळात काय असतं माहिती का, बिल्डिंग तुमचे गव्हर्नमेंटच्या शासनाच्या याच्याप्रमाणे 30 वर्ष झाली तर ती रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते. म्हणजे तुम्ही त्याच्या अगोदरही करू शकता. आमच्या बँकेची अशी कुठलीही अडचण नाही. तुम्ही 20 वर्षात रिडेव्हलपमेंटला गेलं तरी आम्ही फायनान्स करतो. परंतु 30 वर्ष असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रीमियम वगैरे देतं. त्यामध्ये बाबा इतके वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यामुळे FSI वगैरे मध्ये काही जास्तीचं मिळतं, असं असतं. आता हे सगळं तुमचं झालं बाबा, रिडेव्हलपमेंट तुमचं पक्का होत आहे. तर रिडेव्हलपमेंट करायचं, मग सेल्फ रिडेव्हलपमेंट करायची का डेव्हलपमेंट करायची? मुळात म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असतो, परंतु हे बांधकाम वगैरे हे सगळे आपण घर घेताना हे सगळे त्रास केलेला असतो. त्यामध्ये आपल्या मनामध्ये इतकी नकारात्मक भावना झालेली असते तर नको बाबा ते झंझट. आपल्या मराठीमध्ये म्हणी, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं, कारण ही दोन्ही गोष्ट फार कठीण समजतात. तर सांगायचा मुद्दा आता याच्या सोप्या झालेले आहेत. तर रिडेव्हलपमेंटमध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपरला देऊन पूर्ण काही आपली डोकेदुखी ठेवायची नाही. परंतु काय असतं माहिती का, आपण रेडीमेड एखादी गोष्ट घेतो सर्व काय, तर त्याकरता आपण जास्त किंमत मोजलेली असते. ज्यावेळेस तुम्हाला डेव्हलपरला तुम्ही देता तर डेव्हलपरला तुम्हाला डेव्हलपमेंट राईट्स ट्रान्सफर करावे लागतात. माहीत प्रयासाने तुम्ही कन्व्हेन्स घेतलेली असते, काहींची होती इझिली, पण काहीला फार त्रास सहन करावा लागतो. तर ती काही अंशी तरी ते पुन्हा बिल्डरला डेव्हलपमेंट राईट्स जातात. आता इथे कसं असतं, बिल्डर येणार इथे तर तो कमीत कमी 30% तरी त्याचा मार्जिन ठेवून असतो. हा 30% मार्जिन, आणि ते साहजिकच आहे, कोणी तुम्ही काय मी काय किंवा बिल्डर काय ती अपेक्षा ठेवणार. आता ही 30% मार्जिन ठेवतो, या उपरी तो तुम्हाला पूर्ण काही गोष्टी सांगत नाही. तुम्ही डेव्हलपमेंट राईट ट्रान्सफर करता, त्यानंतर तुमचं लोकेशन चांगलं आहे,
रस्ता 9 मीटर 12 मीटर वगैरे काही, तर त्याप्रमाणे UDCPR प्रमाणे तुम्हाला मग हाय फ्लो राईजची मान्यता मिळते. मग तो TDR पण विकत घेतो. TDR स्वस्त मिळतो, पण तुमच्या लोकेशन प्रमाणे त्याला सेलिंग प्राईस चांगली मिळते आणि तो कमावतो. ते ह्या गोष्टी काही तुम्हाला सांगत नाही अगोदर, प्रायमरी फक्त तेवढं. आता हे करत असताना तो शक्य असेल त्याचा प्रॉफिट वगैरे जास्तीत जास्त ठेवून तुम्हाला एरिया एक्स्ट्रा देतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही स्वतः करता त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर कसा असावा, त्याने मटेरियल कसं वापरावं, बिल्डिंगचं डिझाईन कसं वापरावं. दुसरं असं की तुमचे जे एक्झिस्टिंग मेंबर आहेत त्यांची अलॉटमेंट ही पण तुम्ही सामाक्षराने करू शकता. तुमच्याकडे अधिकार असतात. परंतु बिल्डरकडे गेलं जो तो ब्लॉक देईल ते करावं लागतं. तुमच्याकडे थोडंफार कमर्शियल असेल तो रोड फेकचे बाहेरच्या न विकेल, तुम्हाला मागच्या साईडचं पण देणार, असंही होतं आणि ते तुम्हाला घ्यावं लागतं. दुसरा क्वालिटीमध्ये तो काही हेराफेरी करेल, तुम्हाला तिथे काही उभंही नाही साईटवर राहता येईल, तुम्हाला बिल्डिंगची डिझाईन ठरवता नाही. आणि हे सगळं झाल्यावर जो प्रॉफिट उरतो तो तर सगळं त्याच्यात असतं. ज्यावेळेस सेल्फ रिडेव्हलपमेंट करता तर हे सगळे राईट्स तुमच्याकडे असतात. विक्री करण्याचे राईट्स तुमच्याकडे, पूर्ण सेल प्राइस ठरवण्याचे राईट्स तुमच्याकडे असतात. त्यानंतर पुढे आणखीन काही एक्स्ट्रा तुम्हाला TDR वगैरे मिळाला तर ते राईट्स तुमच्याकडे असतात. तो पूर्ण प्रॉफिट तुमच्याकडे आणि नंतर उरणारा सगळा प्रॉफिट येतो तुमच्याकडे राहतो आणि मॅक्झिमम एरिया तुम्हाला मिळतो. आता ज्या वेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंटचं तुम्ही प्रपोजल सादर करता, आमच्याकडे तुम्ही कट टू कट आम्हाला दाखवलं तर कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुमचा प्रोजेक्ट एक्सेप्ट करणार नाही. प्रत्येक ठिकाणी ईच अँड एव्हरी फायनान्शियल इन्स्टिट्यूट ही रिस्क कन्सिडर करते आणि ती साहजिकच आहे, कारण प्राइस फ्लक्च्युएशन वगैरे असतं. त्यामुळे साधारणतः 10-15% आसपास आम्ही तिथे बफर अपेक्षित ठेवतो, एक्सपेक्ट करतो. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला फिजिबिलिटी रिपोर्ट करता त्यामध्ये तुम्हाला तो बफरसाठी मार्जिन ठेवायला लागतो, म्हणजे जी काही सेलिंग प्राइस असेल आणि त्याप्रमाणे तो उरलेला एरिया तुम्ही तुमचा एक्स्ट्रा घेता. परंतु यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम एक्स्ट्रा एरिया मिळतो आणि जो बफर ठेवलेला असतो त्यापेक्षा निश्चितच तुमचा जास्त फायदा होतो, लोकेशन चांगला असेल तर. आणि त्यानंतर तो उरलेलं जे मोठा असा प्रॉफिटचा भाग असतो तो सोसायटीचा असतो, तो तुम्ही कॉर्पस फंड ते इन्व्हेस्ट वगैरे केलं, तुमची मेंटेनन्स कॉस्ट पण नील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या नवीन मुंबई एरियामध्ये माननीय दरेकर साहेबांच्या अनेक सेमिनार झाले, त्यातले आम्ही काही अटेंड केले. त्यांनी डेटा दिला, हजारो सोसायट्या मुंबई क्षेत्रात वगैरे बिल्डरकडे असलेल्या ह्या सर्व रखडलेल्या आहेत, प्रलंबित. बिल्डरचे एकच प्रोजेक्ट नसतात, तो इकडचे रेरा असो नाही तर आणखीन काय, ते फंड बरोबर डायव्हर्ट करतायत. तुमचे फंड दुसरीकडे वळवायचे, ती कामं पूर्ण करायची, तुमची सोसायटी तशीच रखडते. आणि जे घराचं स्वप्न असतं माणसाचं, मिळेल 1 वर्षात 1.5 वर्षात 2 वर्षात जो काही प्लॅनिंग असेल ते सगळं फेल करतं. आणि मग अशा वेळेलाच मग ते कोर्ट कचेऱ्या करणे वगैरे. तर कोर्ट कचेऱ्या वगैरे ह्या झंझट हे सगळं आपल्याला सोडायचं असेल तर सेल्फ डेव्हलपमेंट हे उत्तम पर्याय आहे. आणखीन काय डिटेल मध्ये हवंय काय? एवढं बस ठीक आहे, कारण आम्ही ते सेल्फच म्हणजे तुम्ही ऑलरेडी सुरू केलं म्हणून मी सुरुवातीलाच विचारलं, कारण तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल तुम्ही माहिती घेतलेली. माहिती घेतली आहे, पण तुमच्याकडनं आम्हाला दुजोरा मिळाला तर बऱ्याचशा मेंबर्सना एक आश्वासन मिळतं की बँक पण याला सपोर्ट करते, त्यामुळे ब्रीफिंग चांगलं दिलं तुम्ही. कसं आहे माहिती का, सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये सोसायटीच्या फायद्याचंच आहे. तुमचे फंड्स हे तुमच्या एकच प्रोजेक्ट असतं आणि त्यामुळे इथे फक्त एकच प्रॉब्लेम असतो की जर तुमचं लोकेशन चांगलं नसेल, तुम्हाला सेलिंगला प्रॉब्लेम असेल, सेल झालं नाही तरच प्रॉब्लेम येतो, नाही तर सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये प्रॉब्लेम येत नाही. आणि तुमचा प्रोजेक्ट एकच असल्यामुळे तो लवकरात लवकर सक्सेस होतो. आतापर्यंत आम्ही 8 प्रोजेक्टना आमचं फायनान्स चालू आहे, त्यापैकी
तुमच्या इथे नेरुळला दृष्टांत म्हणून सोसायटी साहेबांना माहिती, तर ती जवळजवळ 95% कंप्लीट झालेली आहे. त्यांचं डिस्बर्समेंट पण पूर्ण झालं. डोंबिवलीचं एक प्रोजेक्ट आहे आमचं, तिथं पूर्ण 100% कंप्लीट झालं. लोन पण त्यांनी रिपेड केलं. लोन रिपेमेंट केलं तर त्यांचं रिपेमेंट पिरियडच्या अगोदरच केलं. आता यामध्ये आपण मेन प्रोसेसला सुरुवात करू. इथे प्रोसेस सुरुवात होते, तुम्ही ठरवताय का आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचंय. आता रिडेव्हलपमेंट करायचंय तर मग कसं काय करायचं. आपल्याकडे टेक्निकल नॉलेज वगैरे नसतं, आपल्याला कोणाला तरी एक्सपर्टची माहिती घ्यावी लागते. मग यामध्ये एक्सपर्ट म्हणजे आर्किटेक्ट, RCC सिव्हिल इंजिनियर वगैरे हे असतात. तर यांच्याकडनं आपण टेंटेटिव्ह रिपोर्ट घेतो, फेजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात त्याला, किंवा TEV म्हणतात, टेक्नो इकॉनॉमिक व्हायलेबिलिटी रिपोर्ट. तर यामध्ये ते आपल्याला UDCPR असेल किंवा त्या महानगरपालिकेचे तिथले काही स्थानिक नियम वगैरे इतर काही सगळे असतील, त्यांचा अभ्यास असो, त्याप्रमाणे ती तुम्हाला आराखडा देतात का एवढा तुमचं प्रोजेक्टची कॉस्ट असेल, तुम्हाला इतका एक्स्ट्रा एरिया मिळू शकेल, आणि ह्या सर्व प्रोजेक्टचं तुम्हाला खर्च करण्याकरता इतका एरिया तुम्हाला विकणं गरजेचं आहे. सेलेबल एरिया, तुमची सर्व भिस्त या सेलेबल एरियावर असते आणि उरलेला मग एरिया तुम्हाला. आता हे ज्या वेळेला ते प्रोजेक्ट देतात, तुम्ही सर्वांनी ठरवलं की रिडेव्हलपमेंटला जायचं, मग तुम्हाला PMC मध्ये PMC 2 असतात, एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी ही संस्थेची असते, सभासदांची असते. काही वेळेला तुमची जी एक्झिस्टिंग कमिटी असते मॅनेजमेंट, तीच कंटिन्यू करते, तीच पाहते, किंवा बऱ्याच वेळा असं होतं संस्थेतल्या काही सभासदांना सर्वांना कमिटीवर आहेत, आणखीन काही ना, तर मग दुसरी कमिटी, त्यातले कमिटीतले काही किंवा आणखीन वेळ देणारे टेक्निकल नॉलेजेबल पर्सन त्यांनाही घेतलं जातं. ती कमिटी वेगळी असू शकते. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे एक्सपर्ट असतात, आपण हायर केलेले असतात. ते आपल्याला त्यांची एक्सपर्टाईजची सर्व्हिस देतात. मग आपल्याला तुम्हाला सुरुवातीला तुम्ही फायनल त्यांच्याकडनं फेजिबिलिटी रिपोर्ट घेता. आता PMC हा तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये की पर्सन आहे. तो तुम्हाला फेजिबिलिटी रिपोर्ट देतो, तुमचं जे रिडेव्हलपमेंटचं, सेल्फ रिडेव्हलपमेंटचं फेजिबिलिटी कसं होईल, काय ते सगळं सांगतो. त्यानंतर तो तुम्हाला पूर्ण जी अप्रुव्हिंग प्रोसेस आहे, म्हणजे सँक्शन वगैरे, ड्रॉइंग वगैरे सगळं ते तुम्हाला त्या कामामध्ये, आता तिथे इंजिनियर असतात, आर्किटेक्ट असतात वगैरे. काही वेळेला PMC हा टेक्निकल नॉलेज त्याच्याकडे नसलं तरी पण त्याच्या ग्रुपमध्ये ही माणसं असतात, त्यामुळे ही सर्व्हिस तुम्हाला मिळते. तो तुम्हाला सर्व प्रोजेक्टचे सँक्शन, CC वगैरे जे असतात, इतर NOC वगैरे त्या घेण्याकामी मदत करतो, ते घेऊन देतो. त्यानंतर पुढचा स्टेप येते कॉन्ट्रॅक्टर नेमणे. आता कॉन्ट्रॅक्टर नेमणं, इथे तुम्हाला टेंडरिंग वगैरे करावी लागते, ते बिल ऑफ क्वांटिटी वगैरे ते सर्व तो त्यामध्ये मदत करतो तुम्हाला PMC. टेंडर आल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर नेमायला कोणतं कॉन्ट्रॅक्टर योग्य असेल किंवा काय, त्याबद्दल सगळं गायडन्स देतो तो तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर फायनान्सची गरज असते तुम्हाला. फायनान्ससाठी तो काही डॉक्युमेंट्स असतात, मग फिजिबिलिटी रिपोर्ट असतील किंवा इतर सगळे तो मदत करतो. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट सुरू झाला. प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर त्या प्रोजेक्टला तो मॉनिटर करतो तुमच्या वतीने, कारण तुम्ही सिव्हिल इंजिनियर नसता, आर्किटेक्ट नसता, एखादा मेंबर तुमच्यातला असू शकतो, परंतु तुम्ही ते त्यांना हायर केलेलं असतं, तर त्याने तो प्रोजेक्ट मॉनिटर करायचा आहे. क्वालिटी ऑफ मटेरियल, क्वालिटी ऑफ वर्क तो मेंटेन करतो की नाही हा तो पाहणार आहे. त्यानंतर तुम्हाला रेराचं रजिस्ट्रेशन वगैरे हे तर तो सगळंच करतो, परंतु क्वार्टरली त्याला रिपोर्टिंग करावी लागते रेराला, त्या कामी तो सगळं मदत करतो तुम्हाला. बिनवाईल जे प्रोसेस हा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला लीगल कन्सल्टंटनी नेमावं लागतं, तुम्हाला फायनान्शियल कन्सल्टंटनी नेमावं लागतं. आता हे झाल्यानंतर तो तुम्हाला ह्या कामी मदत करतो. दुसरं मॉनिटरिंग तो व्यवस्थित करतो, सगळं काही असेल तर तुमच्या लक्षात आणून देतो का बाबा कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी गफलत करतोय, मग तुम्ही त्यावर डिसिजन घेऊ शकता. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बदलूही शकता, परंतु
तुम्ही ज्या वेळेला डेव्हलपरला देतात तुम्हाला राईट्स काहीच नसतात. तुम्ही त्या साईटवरही त्यांनी उभं राहू दिलं तर ठीक, तो बोल नाही तुम्ही इथे नाही उभं राहायचं, प्रश्नच नाही. तुम्ही डेव्हलपमेंट राईट दिलेला असतं तुमचं सगळं संपलेलं असतं. तर प्रोजेक्ट तो मॉनिटर करणार, मॉनिटर केल्यानंतर शेवटी तो तुम्हाला ओसी देईपर्यंत मदत करणार. एवढा महत्वाचा रोल पीएमसीचा आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा शंका येते की एवढं मोठी बिल्डिंग बांधायची, आपण इंजिनियर नाही का काय नाही, आर्किटेक्ट नाही, आपल्याला कसं जमणार, तर असं नाही. आपल्याला फक्त कंट्रोल करायचंय, त्यांच्यावरती देखरेख करायची, त्यांच्याकडनं काय आवश्यक गोष्टी त्या मागायच्या आहेत, कंटिन्युअसली त्यांच्याकडनं फीडबॅक घ्यायचे, बस एवढंच, बाकी दुसरं काही नाही. आणि ते तुमच्या सोसायटीतर्फे असतात त्यामुळे ते तुम्हाला मदत करतात. परंतु पीएमसी नेमताना मी प्रत्येक वेळी सांगतो की तुम्ही 3-4 पीएमसीना भेटा. आपण बाजारात गेलो तर 1000-500ची गोष्ट घ्यायची असेल तरी 2-3 दुकानं बघतो. तर पीएमसी नेमताना बऱ्याच वेळा असं असतं, सगळेच स्टडीज असतात, नाही मेहनत घेतात असं नाही, काही थोडंफार काहींच्या चुकाही होतात, किंवा काही असं असतं तुमच्या आजूबाजूला कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील, नेक्सस असतात, ते तुम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न करतात की असं नाही, हे नाही, हा बिल्डर चांगला आहे, तुम्हाला डायव्हर्ट करतात. त्यामुळे 3-4 पीएमसी तर तुम्ही तपासणी करायची, त्यापैकी तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही निर्णय घ्यायचा. आता या प्रोसेसमध्ये हे सगळे तुम्ही एक्सपर्ट निवडता, यांच्याबरोबर ऍग्रीमेंटही करायचे असतात. आता हे सगळं झालं, शेवटी असं होतं की मोठं प्रोजेक्ट आहे आपलं. मग यामध्ये आपण तर मार्केटिंग वाल्याने आपण सेलिंग कसं काय करू शकतो, तर तुम्ही सेल एजन्सी नेमू शकता, ब्रोकरेज देऊ शकता त्यांना, काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठेच अडत नाही. तुम्ही लिगल कन्सल्टंट नेमणार, तुम्ही फायनान्शियल कन्सल्टंट नेमणार, पीएमसी तुमचा बराच भाग सांभाळतो. सेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर सेलिंगलाही हे करू शकतो. त्यामुळे तुमच्या सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये कुठली अडचण नाही. फक्त यामध्ये एकच गोष्ट आहे की सर्व सभासदांचं सहकार्य आवश्यक आहे. संशयाचं वातावरण नसावं. जी कमिटी असेल तिने आपली इन्फॉर्मेशन जी काही माहिती असेल वेळोवेळी प्रसारित करावी, सर्वांना माहिती द्यावी त्याची. आणि या उपरी काही वेळेला असं होतं की सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये जो फायदा असतो आपला त्यापेक्षा कमी झाला तरी काहींना तो समजून येत नाही. मग कोणीतरी माझ्या ओळखीचा कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा यालाच द्यावं, किंवा ही व्यक्ती मला आवडत नाही किंवा तिला मी विरोधत, तर कृपया अशा भावना मनामध्ये आणू नये. सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये तुमचा फायदाच आहे. बिल्डरला दिल्याने जो प्रॉफिट किंवा इतर मार्जिन तो लाटणार तो तुमच्या हिश्श्याचा असतो. त्यामुळे जे राजमार्गाने मिळतं आपल्याला ते सिलेक्ट करणं, स्वीकारणं कधीही चांगलं असतं. आता मुद्दा सेल्फ रिडेव्हलपमेंटचं प्रोसेसचं तुमच्या लक्षात आलं, सांगितलं मी थोडक्यात तुम्हाला. सुरुवात होते इथे बँक फायनान्स किती करणार. बँक फायनान्स करणार आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टर मधले डिस्ट्रिक्ट लेवलचे बँक आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी इथे 3च बँका फायनान्स करतात. एक मुंबई बँक, एक MSC बँक, अपेक्स बँक आहे ती स्टेट लेवलची, आणि दुसरी आमची बँक. बाकी ठिकाणी असं काय फिजिबलच होत नाही तिथे, तर त्यामुळे सध्या नाही. परंतु मुंबई, ठाणा वगैरे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीपर्यंत फिजिबल होत आहे. तर इथे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये प्रथमतः ती संस्था जी फायनान्स करते तिचं मेंबर असणं गरजेचं आहे. कोऑपरेटिव्हचं प्रिन्सिपलच आहे की मेंबरला सेवा देणे. मग जर तुमची सोसायटी आमच्याकडनं फायनान्स करते तर प्रथमतः ती मेंबर होणे गरजेचे आहे. तुम्हाला शेअर घ्यावा लागेल आमचं. त्याचा काही नाही, फक्त 1050 रुपये, 50 रुपये प्रवेश फी आणि 1000चा शेअर. आमचा ऑलरेडी शेअर आहे. ओके, तर मेंबर असणं गरजेचं. आता दुसरं असं होतं की रिडेव्हलपमेंट आपण करणार तर ती सोसायटी तुम्हाला कन्व्हेन्स्ड झालेली असावी. कन्व्हेन्स्ड नसेल तर तुम्हाला राईट्स प्राप्त नाही. आता हे झाल्यानंतर यामध्ये काही गोष्टी
काही ठिकाणी असं पण आमच्या निदर्शनास येतं की इलिगल फ्लोअर वगैरे, परंतु तो इश्यू कसा असतो, एकदा तुम्ही रिडेव्हलपमेंटला गेले, बाकीचे मेंबर त्याला सोसायटी सामावून घेत असेल तर ते इश्यू काय नगण्य असतात, तो काही प्रॉब्लेम नाही. आता बँक इथे तुम्हाला फायनान्स देणार, बँक तुम्हाला, एक मिनिट मी काय म्हणतो, मी तुम्हाला पूर्ण सांगून घेतो आणि तुमच्या शंका काही असतील ना मग ते आपण नंतर बोलूया. तुम्हाला असेल तर पेपर घ्या इथे आणि नोट डाऊन करा. कधी कधी असं होतं का आपल्या मनात प्रश्न येतो ना आपण विसरून जातो, हरकत नाही, परंतु मध्ये मध्ये आला का माझी लिंक तुटणार आणि मी काही तुम्हाला पॉईंट सांगणार आहे ना ते विसरणार. त्यामुळे आपण एकत्र शंका ऐकूया. तर यामध्ये आम्ही बँक फायनान्स तुम्हाला करणार. बँक फायनान्स 95% करते. 95% म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट तुमचं फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये असतं, जी प्रोजेक्ट कॉस्ट असते त्याच्या 95 फायनान्स करणार. आता या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये काय येणार, प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये तुमची सुरुवात होते ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट, त्यानंतर जी अप्रुव्हिंग कॉस्ट आहे, CC वेगवेगळ्या तुमच्या NOCs वगैरे असतात, त्यानंतर तुम्ही TDR प्रीमियम वगैरे काही भरता, ती सर्व कॉस्ट त्यामध्ये पकडतो. त्यानंतर एक्झिस्टिंग मेंबरला तुम्ही जागा बिल्डिंग तोडल्यावर बाजूला राहावं लागतं, ते रेंट आम्ही कन्सिडर करतो प्रोजेक्ट कॉस्टचा. त्याचं शिफ्टिंग चार्जेस तेही आम्ही कन्सिडर करतो. त्यानंतर इतर कन्सल्टंट वगैरे आले त्या फीज आम्ही कन्सिडर करतो. या व्यतिरिक्त तुम्ही पार्किंग, पोडियम, स्टॅम्प पार्किंग वगैरे काही व्यवस्था वेगळी करत असाल तेही कन्सिडर करतो. रेन हार्वेस्टिंग, त्यानंतर सोलर पॉवर वगैरे तिथे बसवत असाल, इतर आता इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे येतात तर त्यामध्ये तुम्ही ती चार्जिंग व्यवस्था, हे सगळ्या कॉस्ट आम्ही कन्सिडर करतो. या व्यतिरिक्त तुम्ही ब्रोकरेज देणार, सेलिंग करता, सेल एजन्सी एखादी नेमली, ते खर्च आम्ही सर्व कन्सिडर करतो. बँक फायनान्सचा खर्च कन्सिडर करतो. बँक फायनान्समध्ये तुमचं प्रोसेसिंग चार्जेस असतील किंवा इतर तुम्ही इनिशियल स्टेजला जे अप्रेझल प्रोसेस आम्ही एक्सपर्टचे ओपिनियनवर ते सर्व खर्च आम्ही कन्सिडर करतो. त्यानंतर इंटरेस्टचं तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटनी जो आमच्या धोरणाप्रमाणे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला असेल अप्रॉक्सिमेट, तो आम्ही प्रोजेक्ट कॉस्टचा भाग करतो. आणि या व्यतिरिक्त जे रिलेटेड एक्सपेंडिचर प्रोजेक्टचे असतील तर हे प्रोजेक्ट कॉस्टचे भाग येतात. तर याच्या 95% देतो आम्ही तुम्हाला. आता 95% म्हटलं तुम्हाला फक्त 5% करायचं आहे. आता हे 5% म्हटलं तरी साधी रक्कम नसते. तर ही 5% तुम्ही शासनाचे जे सहकारी अधिनियम वगैरे त्यामध्ये जे सिंकिंग फंड, रिझर्व्ह फंड, रिपेअर फंड वगैरे यांची व्यवस्थित गुंतवणूक केली असेल, त्याप्रमाणे काढला असेल तर ते 5-6% ही कॉस्ट आरामात निघून जाते. परंतु आमचा अनुभव आहे, रिडेव्हलपमेंट आता सुरू झालं, परंतु सोसायट्या सर्व मेंबर तर हे फंड सर्व संस्थेने वापरलेले असतात, त्यांची गुंतवणूक केलेली नसते. ज्या वेळेला तो कायदा बनवला, तुमच्या बायलॉज मध्ये पण 13, 14, 15 वगैरे ते नियम आहेत, त्यांचं उद्देशच हा होता की ज्या वेळेला बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला येईल, संस्थेच्या हातात थोडीफार रक्कम जी राहील त्यापासून संस्थेला सुरुवात करता येईल. परंतु बहुअंशी आपण पुढचा विचार करत नाही, नको आपल्याला मेंटेनन्स कमी पडतं ना, ठीक आहे नको, मग ते त्यामुळे सोसायटीचे बरेच हे फंड कमी पडतात, तर मग ही रक्कम कमी पडते. मग दुसरा मार्ग काय, आपल्याला आपण कॉन्ट्रीब्युशन काढायचं. पण काही वेळेला असं होतं काही वेळेला असं होतं की पाठी हाताची बोटं सारखी नसत, तसे आपण सर्व सारखे नसतो. कोणी एखादा कॉन्ट्रीब्यूट करतो तर एखादा नाही करू शकत, काही हरकत नाही. मग तिसरा मार्ग आणखीन उरला, आपण स्वतः बिल्डिंग बांधतोय, आपल्यातलेच काही मेंबर असतात, त्यांना वाटतं की माझी मुलाला, माझ्या मुलीला किंवा माझ्या भावाला, नातेवाईकांना आणखी कोणाला इथे जागा मिळावी, आपण इथेच विकत घेऊ, एकत्र येऊ. पुन्हा त्यांची अपेक्षा असते की जर आपण बांधतोय, आपण डेव्हलप करतोय, संस्था आपली, इथं संस्थेने आम्हाला थोडंफार डिस्काउंट द्यावं आणि तुमची तयारी असते. अशा वेळेला ही माणसं तुम्हाला ऍडव्हान्स देत आहेत, तेही तुम्ही फंड वापरू शकता, त्यांच्याकडनं तुम्ही हक्काने ऍडव्हान्स मागू शकता. आणि
शेवटचा मार्ग म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमणार, तुमचं टेंडरिंग होणार, त्यामध्ये तुम्ही ती कंडिशन देऊ शकता की इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावी वगैरे लागेल, तरी होतं. त्यामुळे हा 5%चा भाग आपल्याला जो सुरुवातीला 5% म्हणजे सोपं वाटतं, पण ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकली सुरू करतो आणि ते आल्यावर कठीण वाटतो, तो तेवढासा कठीण नाहीये. आपण सकारात्मक असणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही 95% फायनान्स करतो. यामध्ये तुम्ही 50%, माफ करा, तुम्ही 50 CR परत तुमचं प्रोजेक्ट असेल तर त्याचं टेनर आमचं 7 इयर्स आहे. त्यामध्ये 2 वर्षाचा मोरटोरियम पिरियड आहे आणि अबाव 50 CR ला 10 इयरचं टेनर आहे. त्यामध्ये 3 वर्ष मोरटोरियम पिरियड आणि 7 वर्षाचं रिपेमेंट पिरियड आहे. आता यामध्ये आमचं व्याजदर हा 10.50 आहे, 10.50. मुंबई बँकचं 12.5%च्या आसपास आहे, 12% 12.5%. त्यानंतर MSC बँकचं त्यांचं 11.25% सगळ्यात व्याजदर आहे आमचं कमी. दुसरं असं की प्रोसेसिंग चार्जेसच्या बाबत आम्ही 0.5% प्रोसेसिंग चार्जेस घेतो. यामध्ये 50% तुम्हाला अगोदर कर्ज मंजूर झाल्यावर पूर्ण द्यावी लागते आणि त्यानंतर मग जसं जसं प्रोरेटाप्रमाणे तुम्ही उचल करणार तसं आम्ही उचल करतो. परंतु प्रोसेसिंग चार्जेस नंतर जी काय बाकी राहील ती पूर्ण वसूल केल्या जाते. या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुमचे प्रपोजल आमच्याकडे येतं, ते प्रपोजल बँकेच्या पॅनलवर PMC असतात, लिगल कन्सल्टंट असतात, फायनान्शियल कन्सल्टंट आहेत, CA. तर यांच्याकडनं आम्ही प्रोजेक्टचं अप्रेझल करून घेतो, त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन करून घेतो. त्यांची जी प्रोफेशनल फी आहे ही संस्थेला पे करावी लागते. बाकी PMCच्या बाबतीत तर तुमचं प्रोजेक्ट झालाच नाही तर त्यावेळेला त्याला प्रोफेशनल फी द्यावी लागते. परंतु तुमचं प्रोजेक्ट होत आहे अशा वेळेला त्याची फी तुम्हाला देण्याची गरज नसते, कारण नंतर जे आम्ही तुमच्याकडनं जे प्रोसेसिंग फी घेतो त्या PMCचे चार्जेस आम्ही पेड करतो. कारण तोही शेवट परत प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत म्हणजे डिस्बर्समेंट होईपर्यंत पूर्ण बँकेला त्याची सर्व्हिस घ्यावी लागते. तुमचं बिल्डिंगचं स्टेटस काय आहे, सगळं तुमचे बिलं येतात ते व्हेरीफाय वगैरे सर्व करून तो त्याप्रमाणे मग आम्हाला रिकमेंडेशन करतो. यामध्ये रिपेमेंटच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला अबाव 50 CR ला 3 इयरचं मोरटोरियम आहे. म्हणजे इथे तुम्ही 3 वर्ष परत व्याधी आणि मुद्दली द्यायची नाही, व्याज कॅल्क्युलेट होतं. परंतु 3 वर्ष संपल्यानंतर आणि जर 50 CRच्या खाली असेल तर 2 वर्ष संपल्यानंतर हे आम्ही सुरुवातीला व्याज वसूल करतो आणि त्यानंतर मुद्दल. इथे या ठिकाणी जे रेराचा नियम आहे, रेराचं अकाउंट असतं. पूर्वी एकच अकाउंट उघडायचं, आता 3 अकाउंट उघडतात. पूर्ण आलेले फंड, त्यानंतर एक 70%चं आणि एक 30%चं. ते अकाउंट तर तुम्हाला नियमाप्रमाणे उघडायला लागतात, परंतु बँकेच्या याच्याप्रमाणे ज्यावेळेस फायनान्स घेता तुम्ही तर सध्या अस्तित्वात असलेल्या बँकेच्या धोरणाप्रमाणे 60% आलेल्या रकमेवर बँक ही मुद्दलात घेते आणि उर्वरित प्रोजेक्टसाठी राखून ठेवते. परंतु जर 95% बँक तुम्हाला फायनान्स करत असेल तर ती पूर्ण रक्कमच बँकेचा अधिकार बनतो. याशिवाय दुसरा एक ऑप्शन बँक ठेवते की तुमचं मॉरेटोरियम पिरियड संपल्यानंतर बँक इन्स्टॉलमेंट ठरवून देते आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिपेमेंट करायचं असतं. जे यदा कदाचित तुमचं प्रोजेक्ट काही कारणास्तव किंवा इतर टेक्निकल थोडाफार रखडला तर तुम्ही इन्स्टॉलमेंट प्रमाणे पेमेंट करू शकता. दुसरं असं की बऱ्याच वेळा असं होतं, ज्या वेळेला सेल्फ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू होतं, लोकेशन चांगलं आहे तुमचं, तुम्हाला पटापट बुकिंग मिळतं आणि फंड्स तुमच्यामध्ये येतात. तुमचं प्रोजेक्ट अबाव 50 CR आहे, तुमचं 10 वर्षाचं टेनर आहे. मग इतक्या 10 वर्ष आपण व्याज भरत राहायचं तर साहजिकच आहे तुम्हाला वाटणार की आपण फोरक्लोजर करून टाकू
प्रीपेमेंट करून टाकू तर तो ऑप्शन तुम्हाला आहे. आपण हाऊसिंग लोन मध्ये बरेच जण लाईटच लाईट येतो आवाज येतो येतं ना? आवाज येतो. थोडं क्लोज घ्या कॅमेरा सर. लाईटच गेली. नाही लाईट गेली आहे, हे इन्व्हर्टर होतं. इन्व्हर्टर बाकी. आता कॅमेरा क्लोज. लोकेशन चांगलं आहे आणि बुकिंग करा तर आपण लोन क्लोज करू शकतो. या विषयावर तर क्लोजर तुम्ही करू शकता. आपण हाऊसिंग लोन मध्ये बघितलं असेल सगळ्यांनी, आपल्याला हाऊसिंग लोनचं आपण फोरक्लोजर करायला गेलं तर आमचं इंटरेस्ट लॉस म्हणून ते 2-3% काहीतरी फोरक्लोजर चार्जेस लावतात. तिथे तसं नाही, तुम्ही प्रीपेमेंट करू शकता. आम्ही असं बघतो, तुमच्या सोसायटीला आम्ही फायनान्स केलं, तुमचं म्हणजे प्री टाईम येतं पेमेंट, तर आम्ही ते दुसऱ्या सोसायटीला देऊ शकतो. आम्ही फायनान्स करताना तुम्हाला सांगतो 95% करतो, परंतु RBIने आम्हाला रिस्ट्रिक्शन टाकलेलं आमच्या टोटल असेल आम्ही 5% आमचं एक्सपोजर लिमिट आहे. त्यामुळे आमच्याकडे फंड्स अवेलेबल असतील ती एक आमच्याकडे आहे. फंड्स आमच्याकडे अवेलेबल आहेत, पण RBIने आम्हाला सांगितलं तुम्ही मेन तुमचं प्रिन्सिपल ॲग्रिकल्चर सेक्टर, मग इतर ते आम्हाला 5%च नाही एक्सपोजर लिमिट, मग त्याच्या अधीन राहून आम्हाला तुम्हाला फायनान्स करावं लागतं. तर तुमच्याकडनं फोरक्लोजर होत आहे तर आमच्यासाठी चांगलंच असतं, आम्ही ते दुसऱ्या सोसायटीला देऊ शकतो. यामध्ये दुसरं असं की व्याजाच्या बाबतीत जसं आपण इतर बँका डेली तुम्ही आज जे पैसे वापरलेत तेवढ्यावरच व्याज लागणार. तुम्हाला साहेबांनी सांगितलं साधारणतः 250 कोटीचं एक काय प्रोजेक्ट जातं तुमचं, तुम्हाला 250 कोटीचं 95% सँक्शन झालं, 235 सँक्शन झालं. आता 235 तुम्हाला मंजूर झालं, मंजूर झालेल्या तारखेपासून तुम्हाला 235 वर व्याज नाही लागणार. तुम्ही जसं जसं उचल करणार त्याप्रमाणेच करणार लागणार. तुम्ही उचल केली आणि तुमचं सेव्हिंगचं रेव्हेन्यू जनरेशनचं स्पीड वाढलं, तुम्हाला तितकी उचलही करायची गरज नाही लागली,